गझलकार आहेत गिरीश जंगमे, तुळजापूर हा त्यांचा गाव आहे, पण ते पुणे येथे IT इंजिनियर आहेत. त्यांचा एक शेर पहा, एक शेर पहा. माझ्यापुरती होते धांदल ती दिसल्यावर, माझ्यापुरती होते धांदल ती दिसल्यावर, काट्यांचीही होते मखमल ती दिसल्यावर. आणि हा शेर पहा किती सुंदर आहे की, कर्ज केवढे झाले होते एकांताचे. क्या मिश्रा आहे. कर्ज केवढे झाले होते, कर्ज केवढे झाले होते एकांताचे, व्याजासोबत फिटले मुद्दल ती दिसल्यावर. गिरीश जंगमे यांना तुझ्या नावात आलो मी, गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी, कधीचा शून्य होतो अन पुन्हा भावात आलो मी. गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी, कधीचा शून्य होतो अन पुन्हा भावात आलो मी. पटावर हारलो होतो उभी मी जिंदगी सारी, पटावर हारलो होतो उभी मी जिंदगी सारी, तुझा तो स्पर्श झाला अन पुन्हा डावात आलो मी, तुझा तो स्पर्श झाला अन पुन्हा डावात आलो मी. आणि एक मतला आणि दोन शेर पहा की, एक दुनिया वेगळी आहे जरा, एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. एक इच्छा हरवली आहे इथे, एक इच्छा हरवली आहे इथे, भेटली तर आंधळी आहे जरा. एक इच्छा हरवली आहे इथे, भेटली तर आंधळी आहे जरा. आणि घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, लेक माझी कोवळी आहे जरा. धन्यवाद. की घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, लेक माझी कोवळी आहे जरा. एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. आणि गझल ठेवतो पहा की, तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. की तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. आणि उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, दगडूदादा, की उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, त्यास खरे कारण तिचे ते डोळे होते. की उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, त्यास खरे कारण तिचे ते डोळे होते. आणि मलम लावला होता तूच मला त्यावेळी, मलम लावला होता तूच मला त्यावेळी, घाव म्हणूनच त्या जखमेचे ताजे होते. मलम लावला होता तूच मला त्यावेळी, घाव म्हणूनच त्या जखमेचे ताजे होते. आणि हा शेर पहा की, सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, नंतर नंतर त्या गोष्टींचे ओझे होते. की सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, नंतर नंतर त्या गोष्टींचे ओझे होते. आणि जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, स्वप्न म्हणूनच माझे अजून हिरवे होते. की जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, स्वप्न म्हणूनच माझे अजून हिरवे होते. आणि नदी पार मी याच कारणासाठी केली, नदी पार मी याच कारणासाठी केली, त्या काठावर या इच्छांचे जगणे होते. धन्यवाद. की नदी पार मी याच कारणासाठी केली, त्या काठावर या इच्छांचे जगणे होते. आणि एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, जिथे आपले रोजच येणे जाणे होते. की एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, जिथे आपले रोजच येणे जाणे होते. आणि हा शेर पहा की, यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, दोन तुझ्या वेणींचे सुंदर झोके होते. की यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, दोन तुझ्या वेणींचे सुंदर झोके होते. तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. धन्यवाद. काय करून राहिले तर मालवणी माणसाले तुम्ही विदर्भातली वरडी बोलायला लावली राजे हो. जरा जोळ्यात टाळ्या येऊ द्यात आमच्या सर्व गझलकारांना प्रोत्साहन म्हणून. काय चुकलं माकलं असेल तर पोटात घेऊन. तर नदीचा एक शेर आला त्यावरनं. आता ज्ञानेश पाटीलचा उल्लेख न होणं हे खरं तर शक्य नसतं. तर एक काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी,
काय होईल दादा, काय होईल या कल्पनेने शहरून जाते नदी, एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो. तर नदीला विविध भावना सुद्धा असतात आणि त्या नदीच्या आजूबाजूला काय काय घडत असतं ते असे गझलकार वेगवेगळ्या अंगाने दाखवत असतात. त्यामधील ही एक बाजू